ओके. रेड चिली पावडर आणि मीठ. आणि सॉल्ट टू टेस्ट. करेक्ट. ओके, आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हो. आणि मग लाटायचं, मग त्यात ते फिलिंग करायची. मग परत लाटायचं. हा जो आता जो फिलर आपण तयार केलेला आहे तो इतका छान लागतो, इतका टेस्टी झालेला आहे, त्यामुळे मला पुढचं भवितव्य दिसतंय की आमचा पराठा कसा होणार हो आहे. नक्की. ओके, तर आता हे तयार झालेलं आहे. आता तू काय आता हां पराठे करूया. हे जे मॅरिनेट केले त्याच्यात फिलिंग करायची. ओके. हा पदार्थ किती वेळा बनतो तुमच्या घरी? आमच्या घरी हा म्हणजे मी कॉलेजवरनं आल्यावरती आमची मेड बनवते. अरे वा. कारण की मी त्यांना शिकवून ट्रेन केलेलं आहे ना असं बरं बरं. की हे असं याला एकदम पॅक करून टाकायचं. जेवण बनवण्यापेक्षा जेवण बनवताना झालेला जो तिकडे पसारा असतो तो पसारा आवरणं जास्त कंटाळवाणं असतं, असं एक माझं निरीक्षण आहे. आपल्या ह्याच्यात बटर घालायचं ना? हो याच्यात बटर आधी घालायचं. घालायचं हो. एवढा? बस. फर्स्ट क्लास. आणि आपल्या कशाबरोबर खाता येईल? हे आपण सॉस सोबत खाऊ शकतो, कोणत्याही चटणी सोबत खाऊ शकतो. मुळात हे जर आपले फिलिंग आपण जे तयार केलेलं आहे ते जर उत्कृष्ट असेल तर बाकी कशाचीच गरज नाही आहे. हो ते तर आहे. आहे की नाही? तर फिलिंग आपलं उत्तम कसं होईल ते बघा, आहे की नाही? हे माझा इनर फिलिंग आहे बरं का. जर हे फिलिंग उत्तम झालं तर काही गरज नाही, चटणी नको, फटणी नको, दही नको, ताक नको, काही नको. लिहून घ्या साहित्य आणि कृती. स्पेशल पनीर पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मळलेलं गव्हाचं पीठ, बटर, कुस्करलेलं पनीर, बारीक चिरलेला कांदा, गव्हाचं पीठ, तंदूर मसाला, गरम मसाला, बारीक चिरलेली हिरवी मिरची, किचन किंग मसाला, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कुस्करलेलं पनीर घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, गरम मसाला, किचन किंग मसाला, तंदूर मसाला, लाल तिखट आणि मीठ घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. मळलेल्या पिठाची गोल पारी करून त्यामध्ये पनीरचं मिश्रण भरून पारीच्या सर्व बाजू बंद करून घ्याव्यात. तयार गोळ्याचा पराठा लाटून पॅन मध्ये बटरवर खरपूस भाजून घ्यावा आणि सर्व्ह करावा. लावू का बरं? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.